हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी जोशना. तर हा मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर घेतलेलं आहे 1 मीटर. तर आपण आज बघणार आहोत 38 साईजचं बोटनेकमध्ये फोर्टक्स ब्लाऊज. तर आधी आपण हे कपडा सरळ करून घेऊया, त्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेऊया. त्याचबरोबर आपले माझ्या कस्टमरची उंची आहे 13.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच वाढवल्यानंतर 14 इंच उंची तयार होते. तर अशी लाईन एक ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याचबरोबर शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे जेवढं आहे तेवढं, म्हणजे 15 इंच शोल्डर आहे तर त्याचा हाफ घेतला 7.5 इंच आणि मुंडाही 7.5 इंचच घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला छातीचं चौथा भाग घ्यायचा आहे. तर छाती 38 आहे तर त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या मनाने 2 इंचसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला गळ्यारुंदी घ्यायची आहे. तयार गळ्यारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, तर अर्धा इंच वाढवून 3 इंचावर घेतलेला आहे आणि जो काही गळा गळ्या गळ्यारुंदी राहते तर ती शिल्लक राहणार आहे, ती गळ्यारुंदी होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला गळा घ्यायचा आहे आपल्याला 4 इंचावरती, अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि गळ्याला असा गोलाकार देऊन घेतला. आता आता आपल्याला खालून आपला कंबर आहे 32 इंच, तर त्याचा हाफ होतो 8 इंच आणि अर्धा 1 इंच टक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपण अशी सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता शोल्डरचा आकार मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला, तर मुंड्याचा आकार 1 इंचावरून देऊन घेतला. त्याचबरोबर 4 इंचापासून कमरेचा टक्स द्यायचा आहे. उभा टक्स 4 इंच आणि आडवा 4 इंच असा घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा इंच दोन्ही साईडला मार्जिन घेतलेला आहे आणि टक्स तयार करून घेतला. त्याचबरोबर कमरेच्या साईडनं आपल्याला अर्धा इंच वरती यायचं आहे आणि टक्सपासून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची तिरकी. शोल्डर उतार द्यायचा आहे 1/2 इंच. असा आकार ड्रॉ होणार आहे. तो कॅनव्हास पेपरवर मी कट करणार आहे. आपला हा बॅक पार्ट आपला डिझायनर होणार आहे, त्यासाठी मी गळा कट केलेला नाही आहे. आता हे बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. नॉचेस देऊन घ्यायचं गळ्याला, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल त्यासाठी. आता फ्रंट पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे, त्यासाठी 1/2 इंच मार्जिन घेतलेलं आहे मी शिलाईसाठी आणि आहे असं बॅक पार्ट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. असं मी सगळं मार्किंग करून घेतलं आणि हा बॅक पार्ट. त्याचबरोबर जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे त्याचा ते बॉक्स तयार करून घेऊया. म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच थोडं आतमध्ये यायचं आहे आणि बॉटम साईडनं मुंड्याला आकार देण्यासाठी 1/2 इंच आत येऊन सरळ लाईन ड्रॉ करायची आणि ही आतल्या मुंड्याचा आकार, फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार तयार करायचा अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्यात काकेत चुन्यावर झोळ नको यायला यासाठी. त्याचबरोबर गळा माझा आहे 6.5 इंच, नाही 6 इंच घेतलेला आहे गळा. जास्त खोल घ्यायचा नाही गळा, जास्त खोल झाला तर तो पसरट होणार आहे गळा, यासाठी 6 इंचावरच घेतलेला आहे. गोलाकार देऊन घेतला. आता आपल्याला घ्यायचं आहे योगपट्टीसाठी 1 इंच खाली वाढवून बॉटम साईडने 1-1 इंच वाढवून घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. आता ती जी रेष वाढवली आहे त्यापासून आपल्याला 3 इंच वरती यायचं आहे आणि कमरेपाशी पण 3 इंच, कमरेच्या तिथून पण 3 इंचावर सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण. त्याचबरोबर हुकलूकच्या साईडनं 1/2 इंच वरती येऊन 2.5 इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार योगपट्टीचा देताना थोडं खाली असा गोलाकार आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला छातीमध्ये व्यवस्थित ब्लाऊज बसावा यासाठी हा गोलाकार द्यायचा आहे. त्याचबरोबर हुकलूकच्या साईडने 4 इंचावरती आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्या पॉईंट 2.5 इंचावरचा हा टक्स तयार होणार आहे. 2.5 इंचावरती मार्जिन घेतलेला आहे बघा. 2.5 इंच एवढा हा टक्स घेतलेला आहे. 2.5 इंचावरती मी मार्किंग घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1-1 इंच आपल्याला दोन्ही साईडनं घ्यायचं आहे मार्किंग करून आणि हा मधला टक्स 2 इंचाचा रेडी होतो. त्याचबरोबर हा सेंटरचा टक्स आहे हुकलूकच्या साईडचा, तो 2.5 इंचावरतीच आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला 1/2 इंचाचा, अर्धा इंचाचा हा टक्स तयार होणार आहे. त्याचबरोबर कमरेच्या साईडनं 1.5 इंच वरती येऊन तिरकस असं 4 इंचापर्यंत सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि दोन्ही साईडला 1/2 इंचाचं अंतर घ्यायचं आणि सरळ लाईन ड्रॉ करून हा अर्ध्या इंचाचा टक्स तयार होणार आहे, अर्ध्या इंचाचा. आता खाली आपण
2 इंच वाढवलं आहे, तर कमरेच्या साईडनं पण आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे वाढवून, जो मधला टक्स आपण घेतलेला आहे त्यासाठी. आणि शोल्डरपाशी पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचं, कारण हा शोल्डरचा एक टक्स तयार होणार आहे त्यासाठी, कपडा कमी पडू नये म्हणून. आता आपण हे फ्रंट पार्ट जो ड्रॉ केलेला आहे तो कट करून घेऊया. व्यवस्थित कटिंग करायचं आहे, जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्यानुसार. गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचं आहे. गळ्याला आपण कॅनव्हास पेपरनं गळा तयार करणार आहे, त्यासाठी योकपट्टी जो व्यवस्थित खालून कट करून घेतली. असा आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आपल्याला स्लीव्स रेडी करायचे आहे. त्यासाठी आपलं छातीचा चौथा भाग येतो 9.5, त्यातून अर्धा इंच मायनस केला आणि आपल्याला असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. इथे बघा माझा कपडा कमी पडत आहे, तर तिथे मी जॉईंट देणार आहे. तर बाहीची उंची आहे माझ्या 9.5 इंच, त्यामध्ये 1 इंच मिसळल्यानंतर 10.5 इंच तयार होतो. अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. आता आपल्याला बाहीचं शेप देण्यासाठी 3.5 इंचावरती मी लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याचबरोबर तिरकस लाईन घेतली 1 इंचावरती येऊन सेंटरला, आणि खातून 1.5 इंच शिलाई मार्जिनपासून आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे. मध्यानुसार पाव इंच दोन्हीकडं आपल्याला हे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि हे पॉईंट आपल्याला मिळवत असं एक शेप करून घ्यायचा आहे बाहीचा वरचा. आणि आता आतल्या बाहीचा पॉईंट देऊन घेतला बघा. अशा पद्धतीने बाही असली माशासारखा जो फिशसारखा जो आकार तयार होतो. त्याचबरोबर 11 इंच दंड घेर आहे, म्हणजे पूर्ण दंडगोल 11 इंच आहे, तर त्याचा हाफ होतो 5.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपला बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता ही बाही आपण कट करून घेऊया. आता मी फक्त पाठीमागचाच आकार मी कट करणार आहे बाहीचा, फ्रंटचा आकार मी जॉईंट दिल्यानंतर करणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं 38 साईजचं बोटनेकमध्ये 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे. याचा आपल्याला आपला स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड लवकरच करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. थँक्यू.